नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मस्त आहे सकाळ झाली, तुम्ही पाहू शकता माझ्या मागं राहुल पतंग उडवतोय. तर मित्रांनो, सकाळी व्हिडिओ बनवायचं कारण की आज आपण जायचं आहे मुर्डेश्वरला. मला जर माहीत नसेल मुर्डेश्वर कुठं आहे काय, ते तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या थ्रू माहिती होईल मुर्डेश्वर कुठं आहे काय. तिथून पुढे मित्रांनो आपण गोव्याला सुद्धा जायचं आहे, खूप अशी मजा करायची आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. हे लोक मित्रांनो आवरायला लागलेत, गोव्याला जायचं आहे ना, त्यामुळं आवरलं तर पाहिजेच. चला आपण आता खाली जाऊयात. A few minutes later. तर मित्रांनो, सगळी तयारी झालेली आहे. आता आपण 5 मिनिटांमध्येच निघायचं आहे. चला जाऊयात. फटाफट ठेवा बॅग आतमध्ये. ए काम कर, चल फिरा जायचं ना का फिराय आणि एवढं तरी मित्रांनो, आता आम्ही निघालोय मुर्डेश्वरला. अच्छा ए आतमध्ये ठेव सायकल, कोणतं चोरून घेऊन जाईल परत. तर मित्रांनो, सर्व तयार झालेले आहे. आता आपण फटाफट गाडीमध्ये बसूयात. बॅग सर्व आतमध्ये ठेवले. वे टू गोवा माहिती पण सर्वांना. तर चला. सपला विषय. भेटू आत. लागले लागले. नवीन भाई, नवीन भाई, नवीन भाई काय म्हणला ते काय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ओंकार ब्लॉग्स. मित्रांनो, आम्ही सर्व या गाडीमध्ये बसलोय. ओम, राहुल, प्रज्योत, प्रणव आणि गोट्या आहे आणि आमचे काका आहेत आणि बाकी ते सर्व त्या गाडीमध्ये आहेत. मित्रांनो, हे ओमकार ब्लॉग्सचे मालक ओमकार गिरी यांचंच हे यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, तिथून थोडं पुढे आल्यानंतर आम्ही त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला थांबलो. असा एरिया बघू शकता.
for lunch, munch. मित्रांनो दुपार 4 वाजलेत. जेवण सर्व काही ते करून झालंय. आता आम्ही इथून सरळ दांडेलीकडे जाणार आहे. इथून दांडेली 50 किलोमीटर अंतरावरती आहे. बघूयात तिकडे जाऊन आपल्याला काय काय पाहायला भेटतंय. तर चला. अरे क्या काय मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण आता दांडोलीमध्ये पोहोचलोय. इथे मित्रांनो क्रोकोडाईल पार्क आहे, तिथं आपण बघायला चाललोय. इथे मित्रांनो बरंच काय आहे बघण्यासारखं. रिव्हर राफ्टिंग आहे. तर आपण आता क्रोकोडाईल पार्क बघायला जायचं आहे, हे तुम्हाला मी दाखवतो. आहेत त्या तिकडे बघा 1 2 3 अजिबातच नाही तर तिकडे अजिबातच नाही तर तिकडे इकडे इकडे बघा की दिसायला तिकडे 4 दिसल्या, तिकडे 2 दिसल्या, तिकडे 0 दिसल्या बघा. अशा प्रकारे मित्रांनो खूप साऱ्या मगरी तिथं आतापर्यंत मला 30 ते 40 मगरी दिसल्यात. मित्रांनो आता धूप नसल्यामुळे या सर्व पाण्यामध्ये गेलेत. जर धूप असेल जर तुम्ही दुपारी आलात तर या सर्व वरती येतात. हा बघा तिथे 2-3 मगरी आहेत, तुम्हाला दिसत असतील माझ्या मागं. तर मित्रांनो पर पर्सन 50 रुपीज तिकीट आहे. एका माणसाचं 50 रुपये तिकीट आहे. आमच्या सर्वांचं 750 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो हे दांडेवली ठिकाण आहे. इथं क्रोकोडाईल पार्कसुद्धा आहे. परत वॉटरचं पण आहे. भरपूर मित्रांनो बघण्यासारखं आहे इकडं. आता आम्हाला संध्याकाळ झाली, आम्ही आता फक्त हेच बघायला आलो आहे, बाकीच्यांना आतमध्ये सोडत नाहीत. तर तुम्ही जर आलात दांडोलीमध्ये तर इथं नक्की विजिट करा. खूप मस्त प्लेस आहे मित्रांनो. तिथून थोडं बाहेर आल्यानंतर हे गार्डन आहे, बघू शकता. हे स्टॅच्यूसुद्धा आहेत, जिराफ, मगर. तर अशा प्रकारे मित्रांनो हे गार्डन आहे दांडोलीमध्ये. तिथे मित्रांनो रिव्हर राफ्टिंगसुद्धा आहे, पण ते आता करता येणार नाही कारण की ते 5 वाजताच बंद होतं. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला लवकर यायला लागेल. इथे खूप मित्रांनो मस्त असतं रिव्हर राफ्टिंग. तर हे बघा अशी बाग आहे, स्टॅच्यू आहेत छोटे छोटे लावले. One hour later. मित्रांनो दांडेवलीतून बाहेर निघाल्यानंतर आम्ही ते एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो कारण खूप कंटाळा आला होता.
गावाचं नाव कुलगी असं आहे. इकडे मित्रांनो बिलकुल नेटवर्क नाही आहे, ना एअरटेल नेटवर्क आहे, ना जिओ नेटवर्क नाही, कशासुद्धा नेटवर्क नाही. इकडली लोक BSNL यूज करतात. त्यांना मी विचारलं. अशा प्रकारे हा एरिया आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो जास्त करून इकडं तमिळमध्ये लिहिले, तेलुगूमध्ये ते काही समजत नाही आहे. इंग्लिशमध्ये तेवढंच वाचता येतं आहे. असं आहे, सगळं तुम्हाला लळ पाहायला भेटेल. त्यामुळे काही समजत नाही काय लिहिले ते. इंग्लिशमध्ये जास्त करून जे लिहिले ते समजतं. तर अशा प्रकारे हा एरिया आहे. तर चला फटाफट चहा पिऊयात आणि बघूयात रूम कुठे भेटते. सकाळी आपल्याला अजून बरंच फिरायचं आहे. मित्रांनो आम्ही फायनली गोकर्णमध्ये पोहोचलो आहे. मित्रांनो खूप टाईम लागला मला पोहोचायला, कारण की रोड खूप खराब होता. त्यामुळे आम्हाला खूप टाईम लागला. तर आम्ही आता फायनली पोहोचलो आहे. आता 11 वाजलेत. इथे हॉटेल बघितलं जेवणासाठी. फटाफट जेवूयात आणि आपल्या रूमवरती जाऊया. इथून आम्ही खाली रूम घेतली आहे. उद्या आपल्याला दर्शनाला पण जायचं आहे. चला मित्रांनो. तर मित्रांनो फायनली जेवण करून झाले आणि ते हॉटेलसुद्धा बंद झाले. आता मी तुम्हाला खाली जाऊन रूम दाखवतो, कोणते रूम घेतले काय आणि कितीला पडले आम्हाला रूमची. तर चला मित्रांनो जाऊयात. The next morning. मित्रांनो सकाळी 9 वाजले. आता नुसताच उठलोय आणि आम्ही इथून चाललोय सरळ बीचवरती, कारण की तिथे थोडीफार एन्जॉय करणार. मग आम्ही दर्शनासाठी जाणार आहे. मित्रांनो जास्त इकडे करून केरळा साईडची माणसं दिसतात, कारण की सगळी लुंगी घालून ते सर्व तुम्हाला मी दाखवतो. या तर मित्रांनो मी फायनली बीचवरती पोहोचलोय. तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही बघितलं असेल तेव्हा कोणीच नव्हतं. आता हळूहळू लोक यायला लागलेत. ते बघा बरेच लोक आलेत बीचवरती एन्जॉय करण्यासाठी. छान मित्रांनो बीच आहे. तर बघूयात थोडीफार मजा घेऊया.
मग आपण आंघोळ करून दर्शनासाठी जाऊयात. मित्रांनो ही जी गाय आहे ही आता माझ्याजवळ यायला लागली. मित्रांनो काय माहिती काम रडते, तिच्या मागापासून डोळ्यातून पाणी पडतंय. हे बघा काय माहिती काम झालं. One hour later. तर मित्रांनो आम्ही फायनली दर्शनासाठी चाललोय. आंघोळ ते सर्व काय करून झालंय. जाताना तुम्हाला मी मार्केट व ते सर्व काय दाखवतो, इथं काय काय भेटतं ते सर्व काय. मित्रांनो इथं बरेच फॉरेनर्स आलेत आणि लांबचे लोक सुद्धा खूप आलेत. बघा अशा प्रकारे इथं लोक दर्शनासाठी चाललेत आतमध्ये. चला आपण पण जाऊयात. मित्रांनो तुम्ही जर कधी गोकर्णमध्ये आलात तर तुम्हाला जर दर्शन करायचं असेल तर तुम्हाला लुंगी घालून दर्शन भेटेल. अशा साध्या फॉर्मल कपड्यावरती तुम्हाला दर्शन नाही भेटणार आहे. आणि अशा प्रकारे सीन आहे इकडं. तुम्हाला जर दर्शन करायचं असेल तर तुम्हाला लुंगी घालावी लागेल. तुझं लुंगीची प्राईस काय आहे? कुठलं पाहिजे? 100 90 80 और ये वाला 100 और टी शर्ट है क्या ओमवाला? ओमवाला टी शर्ट नाही ओमवाला टी शर्ट भूषण. तर मित्रांनो अशा प्रकारे या 5 लुंग्या घेतल्यात दर्शनासाठी. हे घातल्यानंतर दर्शन भेटतं तुम्हाला. तर तुम्ही कधी जर आलात गोकर्णला तर तुम्हाला हे घालून दर्शन भेटेल. हे इम्पॉर्टंट आहे दर्शनासाठी. 5 minutes later. Five minutes later. मित्रांनो दर्शन करून झालंय आणि प्रसाद घेऊन सुद्धा झालाय. तर मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मी आतले व्हिडिओ काढू शकलो नाही. मित्रांनो हे गोकर्ण मंदिर हे 12 ज्योतिर्लिंग मधले एक मंदिर आहे. तर त्यामुळे खूप गर्दी असते. त्यामुळे दिवाळी आहे तेव्हा दिवाळी सुट्टीमुळे खूप गर्दी आहे. इकडे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर भूक लागली तर इथं आतमध्येच प्रसादाचा आहे. खूप मित्रांनो छान प्रसाद होता. आमटी भात ताक ते सर्व होतं. आणि मित्रांनो इथे एक छान पद्धत आहे. तुम्ही जेवलेली भांडी स्वतः धुवायची स्वतः ठेवायची. आपण जेवलेलं ताट स्वतः धुवायचं स्वतः ठेवायचं. हे मित्रांनो छान पद्धत आहे. तर मित्रांनो आपण इथून आता सरळ मुरुडेश्वरला जायचं आहे. चला फटाफट निघूया.
मित्रांनो आपण फायनली मुरुडेश्वरमध्ये पोहोचलोय. तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती मोठं टेम्पल आहे आपल्या महादेवाचं. त्या मागं मित्रांनो मूर्ती आहे, किती मोठा स्टॅच्यू आहे बघा आपल्या महादेवाचा. आणि मित्रांनो त्या खालीच बरोबर वाट आहे आणि तिथेच बरोबर मूर्ती आहे आपल्या महादेवाची. मित्रांनो आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही ते काय माहिती नाही, कारण की प्रत्येक ठिकाणी मोबाईल अलाउड नसतोच. तर मग मी ट्राय करून तुम्हाला दाखवण्याचा, नाही तर मी तुम्हाला जास्त करून बाहेरलेच दाखवेन. मित्रांनो मंदिरामधून बाहेर निघाल्यानंतर आम्ही ते एका ठिकाणी चहा प्यायला थांबलोय. पाहू शकता हे हॉटेल आहे. मित्रांनो खूप मस्त टेम्पल आहे, पण मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे तुम्हाला आतलं दाखवू शकलो नाही. तर मी जे तुम्हाला काय दाखवलं ते सर्व काय बाहेरच होतं. आणि मित्रांनो आता आपण इथून सरळ गोव्याला जायचं आहे, पण तो ब्लॉग वेगळा राहील. आता वेळ आली आपण ब्लॉग एंड करण्याची. तुम्हाला जर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तुम्ही स्टे ट्यून. गुड बाय.